बघा, जर वर्गमुळात अंशस्थानी 0.00512 छेदस्थानी 0.2x वर्ग बराबर 0.1 असेल तर x बराबर किती असा प्रश्न विचारला. गोष्टी लक्षात घ्या. इथं प्रश्न लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. प्रश्न सोडवण करत असताना ह्या ज्या दोन राशी दिसतात या दोन्ही राशींचा वर्ग करा. जसं की लक्ष द्या, 0.00512 छेदस्थानी 0.2x वर्ग या राशीचाही वर्ग करा. समोर दर्शवल्या 0.1 या राशीचा सुद्धा वर्ग करा. आता हा वर्ग म्हणजे कसं लक्षात घ्या, हे वर्गमुळाचं जे चिन्ह आहे याचं मूल्य 1/2 असते. जर त्याचा विचार केला समजा तर 0.00512 छेदस्थानी 0.2x वर्ग. लेकरांनो, या वर्गमुळाचं जे चिन्ह आहे त्याचं मूल्य 1/2 म्हणजे समजा याचा घात 1/2 अशा पद्धतीनं ते मांडावे लागतात. समोर हा कंसाचा वर्ग कोणीला स्वरूपात का मांडायचा, एक सूत्र आम्ही अभ्यासलं. जसं की कंसामध्ये एचा घात यम असेल, त्याचा घात यन असेल तर या घाताघातामध्ये गुणाकार होत असतो. वर्गमुळाचं चिन्ह मूल्य 1/2 घात स्वरूपात मांडावं लागते. आणि इथे हे गुणिला 2 का घेतले तर या सूत्राप्रमाणे कंसामध्ये एचा घात यम आणि कंसाचा घात जर येन असेल तर त्या घाताघातामध्ये गुणाकार म्हणून हे 2 गुणिला. इथं 2 ला 2 कटतात लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. समोर दर्शवल्या 0.1 चा वर्ग काय तर 0.01 हा अशा पद्धतीचा गुणाकार येतो. 0.1 चा वर्ग म्हणजे 0.1 चा 2 वेळा गुणाकार. जेव्हा आम्ही करू तेव्हा त्याचं उत्तर 0.01 असेल. आता पुढे चला, मग इथं उरलं काय 0.00512 छेदस्थानी हे एकटेच राहू द्या लेकरांनो. इकडे जाताना म्हणजे परस्पर विरुद्ध बाजूने जाताना हे पद इकडे याला गुणिला 0.01 याच्या सोबत 0.2x वर्ग. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणिला स्वरूपात मांडा, हा गणितीय गुणधर्म. आता 0.00512 बराबर हा गुणाकार 0.002x वर्ग अशा पद्धतीने येतो. म्हटल्यास कॅल्क्युलेट करा. ओके. आता 0.00512 कडे येताना हे पद 0.002 भागीला स्वरूपात हे x वर्ग एकटे राहू द्या. ओके. आता अंशस्थानी छेदस्थानी असलेले दशांश चिन्ह घालवायचे म्हणजे अंशस्थानी छेदस्थानी 0 घ्या. मात्र 0 किती घ्या तर दशांश स्थळानंतर किंवा दशांश चिन्हानंतर जेवढे अंक तेवढे 0 एकावर असलेली संख्या अंशस्थानी गुणिला घ्या, छेदस्थानी गुणिला घ्या. म्हणजे ते अंशस्थानी छेदस्थानी असलेले दशांश चिन्ह गायब होतील. इथं पहिल्यांदा मी 512 मारतो, छेदस्थानी 2 मारतो. आता हे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं. अंशस्थानी 0 घ्या. मात्र किती तर इथं दशांश चिन्हानंतर 3 स्थळ आहेत, अंक आहेत. म्हणून काय करायचं, एक तर 3 0 डायरेक्ट वाढवा किंवा एकावर 3 0 असलेली संख्या गुणिला घ्या. अर्थ तोच. आता हे म्हणजे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब होईल. हे गायब झालं. आता लक्षात घ्या, अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं. लक्षात घ्या, आपण इथे एक घालवलं तर छेदस्थानी 0 घ्या. मात्र किती दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळ अंक पद दशांश चिन्हानंतर इथं 5 स्थळ आहेत. म्हणून एकावर एक तर 5 0 असलेली संख्या गुणिला घ्या किंवा छेदस्थानी 5 0 वाढवा डायरेक्ट 1 2 3 4 5. लक्षात घ्या, असं केलं तेव्हा काय होते, दशांश चिन्ह गायब होते, हटते. इथं लक्ष द्या, हे 3 0 गायब. 512 अंशस्थानी उरले, छेदस्थानी 200 उरले, समोर x वर्ग. लेकरांनो, हे वर्गपद घालवायचं. वाटल्यास या गणिताला इकडे घ्यावं का, एक पद घ्या. हे वर्गपद घालवायचं म्हणजे समोरील संख्या वर्गमुळात टाका, हा गणितीय गुणधर्म. म्हणजे आम्हाला त्या x ची किंमत प्राप्त होईल. लक्षात द्या तुमच्या, हे वर्गपद घालवायचं तर समोरील संख्या म्हणजे परस्पर विरुद्ध बाजूला असलेली संख्या वर्गमुळात टाका. मग आता वर्गमुळामध्ये हे आपलं उर्वरित गणित इकडं बरं का. वर्गमुळामध्ये 512 छेदस्थानी 200 आणि समोर हा तुमचा x.
आता 512 आणि 200 याला जर संक्षिप्त केलं आम्ही वर्गमुळातच, तर बघा याला जर संक्षिप्त म्हणजे भाग दिला तर 8 या संख्येनं दोन्ही पदाला भाग जातो. कसा? जर 8 गुणिला 64 512, 8 गुणिला 25 200, समोर x. आता याचं वर्गमूळ निघू शकते, जसं की 64चं वर्गमूळ 8 आणि 25चं वर्गमूळ 5, समोर x. याला आता भाग द्या. कसा भाग द्यायचा सर? इथंच द्या. 8 भागीला 5, 8 भागीला 5 म्हणजे 5 1 5 उरले 3, दशांश चिन्ह द्या, शून्य घ्या, 5 30. निशेष भाग जातो 1.6 न. म्हणजे या तुमच्या विचारल्या पदावलीचं उत्तर काय? 1.6. प्रश्नामध्ये एक्सचं मूल्य विचारलं 1.6 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या बिनधास्त विचारता याव्यात करिता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके. विस्तार सूत्रे, संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.